नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे मुद्दामूनच पिंकी चिमटेवाला बनल्याची ॲक्टिंग करत असते। तिने पूर्णपणे एखाद्या बाबाप्रमाणे वेषांतर केलेले असते आणि मधूच्या रूममध्ये जाते आणि तिथे सगळ्यांसमोर असं म्हणते की पोरीने केलेल्या मालाची चोरी इथंच, असं म्हणून ते जो काही हार चोरीला गेलेला असतो मधूचा, तो हार इकडे रुक्मिणी कपाटातून बाहेर काढते आणि म्हणते, काय गं राणी, तू तर बोलली होतीस ना हार हरवला, आणि हार तर तुझ्या कपाटातच आहे ना। त्यावेळेस जनी लगेचच इकडे रुक्मिणी मधूला असं म्हणते की तुझी शिक्षा हीच, तू बाबांच्या आत्ताच्या आत्ता पाय धरून माफी माग। त्यानंतर लगेचच इकडे मधू चिमटेवाल्या बाबांची म्हणजेच पिंकीची माफी मागते। त्यावेळेस लगेच चिमटेवाले बाबा असं म्हणतात की माफी मागायचीच असेल तर माझी नको, त्या पोरीची माग जिची तू गुन्हेगार आहे। त्यानंतर लगेचच इकडे मधू म्हणते, कुठे आहे पिंकी? त्यावेळेस लगेच ते बाबा म्हणतात, मी इथे असताना पिंकी कशी काय इथे येईल, आणि असं म्हणून तिथून निघून जायला लागतात। त्या क्षणी राघव दरवाजामध्येच पिंकीला भेटतो, परंतु तो सुद्धा तिच्याकडे बघतच बसतो। पिंकीसुद्धा राघवकडे बघते। आता असे वेषांतर केलेल्या अवस्थेमध्ये आता राघव ती पिंकीच आई ओळखू शकेल का पिंकी बाबा बनूनच राघवला चकवा देऊन तिथून निघून जाईल। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।